आज भरूनचे चाललेलो पटाकर आणायला कारण दिवाळी आले ना नवे धंदा तर व्हायला इकडे बोटा मस्त सुतले बा मावर आणायचं राकेटावर आणायचं बरं बरा कामे व्हायचा पोचलं 4 नंबरला ना मार्केट फुल भरलेला होता ये आकाश कंदील ये तोरण बिरण लागलेला भाई 4 नंबरचं मार्केट म्हणजे एकदम टॉपचाच विषय टॉपचीच गर्दी असते कारण उल्हासनगर आहे ना मग ट्रॉफिक तर पाहिजेत नाही तर मजा नाही ना गाडी झाली पंक्चर त्याला काय सारी साथी लागले काय मागं काय ना काय चालूच आहे उतरलो ना भाई इथं ब्लॉग बनवायला लागलो लोक बघत होती पण भाई कॉन्फिडन्स आपला पिको आहे ना यो भाई बघ इकडे फोन बोलते बाबा काय अरे हसायला लागला मग पोचलो यो भाई बोलतो पार्थ व्हायले का मी बोलो हो बोलते तुमचं ब्लॉग बघता बोलतो आईच्या गावात बरं शिंदे लोकांपर्यंत इज्जत बरं विषय आता आपलं टॉपलाच गेले बरं काही करा नाही दुकानाने एंट्री केली ना गणेश काका भोईर फटाकडे घेतात बरं चालू द्या काका अरे काका हसायला लागल्या मयूर बोलतं पप्पा कधी झाल्यात अरे बरं मला माहिती मी लेट झाल्यावर काला तानं मरते निसतात मग पाऊस दाखवलं मयूर बोलतं ये नाही अच्छा दिका कुछ बोलतं बोलतं ये हा ये बोलतं जरा बऱ्या वाटतंय बोलतं खोलके दिका बोलतं याला खोलत नव्हता मग कसं रे खोललं हां 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 बोलतं ये ओके बोलतं ये जरा चांगलं वाजताना अनुभव आहे ना भावाला गणेश काकाने रॉकेट दाखवलं बरं ओके काका या बहिणी वर्षा पका मोठा बॉम्ब करलेला बरं घे चल मग काय या काय बोलं कलिंगराचं ज्यूस दिले का काय मयूर बोलतं रिओ वाटतं अरे फटाकरा बोलतं बोलते खोलून बघू का अरे बाबा नको उपला तर बरं वाटोला लागाचा निकाल वहिनी तर बोनलता म्हणून मयूर शेडी तर रांगोल्या झाला याला काय बोलशील संसारी माणूस आहे ना आता त्याच्या मागं प्रपंच असंच काहीतरी आहे जाऊन दे आता आहेत त्या गोष्टी बऱ्या आहेत आणि या दुकानवाल्याने गणेश नानाला 2 चांदीचं सिक्का दिलं तर पक्की मोठी शॉपिंग केली ती ना म्हणून मग पुढच्या दुकानावर कारण तिथं जरा 2 प्रोडक्ट भेटलं नाही उन्हान शेवलो करे करशा या भाईच्या कानावलं काही फोन सुट नाही दुकानानं यो भाई मना बघून घाबरला अरे बाबा व्हिडिओ नाही कारण जे मयूर बोलतो अरे ब्लॉगर आहे तवा भाई असायला लागला काय बोलशील मयूर शेटने ऑर्डर द्यायला सुरुवात केली ऐसा बारकी ऐसा डाल आवरा चक्रे डाल शेट बोलतो ओके साहेब आता करून देता बोलतं मग काय पक्क फटाकडे घेतलं या दुकानात पण 2 गोण्या भरल्या बाबा बरं आवर फटाकडे कुठं ठेवायचं ना आमच्या आरचित भाईची डिमांड होती आंधी तुपांचा ब्रँड घेऊन ये मग काय आंधी तुपांचा पण ब्रँड घेतलं 10-12 घेतलं भाई आरचितची डिमांड आहे ना दुकानवाल्या इथं बार्गेनिंग चालून झाली कारण मयूर दादा असल्या भाव नाही करणार असं वाहणारच नाही मग दोघांची तुम्ही झाली पण फायनल मयूरने बाजी मारली मग गणेश नानाला बोललो नाना चल तू पुरं ये थोडंसं जेवून बाकी आता आम्ही रिक्षाच करायला लागेल मग मयूर शेटणी रिक्षाला फोन केला बोलतो 15 मिनिटांनी येता बोलून त्यांनी अर्धा तास घालवला रिक्षावाल्यांचा बरं टॉपचा विषय असतं जाऊन ते आता काही बोलू शकत नाही तावऱ्यान वेदान भाईची एंट्री झाली ना 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 भाई बोलतो वाट लावली त्यांनी आवडा टाईम अरे बोलतं आयटमशा ना फोन न टाईट करतो बरं काय अपशब्द वापरतो अरे बोलतो खराच बरं जाऊन दे चल आता काय मग त्याच्यानंतर इथं पक्की मोठी ट्रॉफिक लागलेली कशी तरी फटाकड्यांची गाडी आम्ही करली रिक्षा आमची पुरं होती यो बघ भाई कसा निंजा टेक्निक सारखा असं होता तर फटाकडे घेऊन पुरं निघला काय बोलशील भाईला मयूर भाई सांगत होता मला आवडं फटाकडे आणलेलं मी ऐकलं मग या त्या भाईचा स्ट्रगल लय मोठा आहे कावात तरी तुम्हाला निवांत सांगेल कसा धंद्यावाला माणूस आहे ना भाई बोलतं बापासनी फटाकडे आणलेलं मला वाजवाला मी इकून टाकलं बोलतं त्या कालानं बोलतं काय बोलशील भाई मयूरसारखा थोडा मना बाणाचा आहे टॉपचाच विषय व्हायचा चालून दे